मला एक सांगा तुम्ही की पाण्याचा विषय या साईडला अतिशय गंभीर पाण्याचा विषय आहे, त्या संदर्भात तुम्ही काय करणार जर आलं? पाण्याचा विषय ना, त्याला ते पहिले तर टँकर माफियाला ठेचण्यासाठीच आम्ही हे सगळं करतोय. समजलं का? तिथे माझा भाऊ प्रथमेश पाटील उभा आहे. अंजली गीतेंवरती अन्याय झाला. तिथे अंजली गीतेंचा जे बदलापूरमध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले अंजली गीते होत्या, 1700च्या लीडने निवडून आलेल्या त्या होत्या. बदलापूरमध्ये सगळ्यात जास्त लीडने निवडून आलेल्या. त्यांचा ऐन टायमावरती स्थानिक लोकांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी बाहेरनं लोक आणली आणि त्यांना तिकीट दिलं आणि यांचं तिकीट कट केलं. त्यांना वामनदादांनी आसरा दिला, शिवसेनेचा बी फॉर्म दिला आणि त्यांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार केले. आणि त्यानंतर एससी समाजाच्या आमच्या अस्मिता कांबळे आहेत, त्यांना सुद्धा आम्ही संधी दिलेली आहे. म्हणून प्रथमेश पाटील, अंजली गीते आणि अस्मिता कांबळे या तिघांना आम्ही तिथे उभं केलोय. कशासाठी केलं? एवढा स्ट्रॉंग पॅनल आम्ही का बनवलं? याच्या मागचा उद्देश हेच आहे का त्या वॉर्डामध्ये टँकर माफिया माजलेत. कोणाचे पाण्याचे टँकर आहेत? जिथे जिथे नगरपालिकेचे टँकर फिरतायत ते पाटील वॉटर सप्लाय. कोणाचा हा पाटील वॉटर सप्लाय? एकदा तुम्ही त्या खोलीमध्ये जा, हे लोक एमजीपीच्या अधिकाऱ्यांना पैसे देतात, हे करतात, मॅनेज करतात, वॉल कमी करतात आणि पाण्याचं प्रेशर कमी करतात आणि स्वतःचे टँकर टाकून तुमच्या समोर जर हे सर्व काही होतं तर मग तुम्ही पदाची वाट बघतायत का की पद भेटल्यावरच काय करेल त्याच्या विरुद्ध असं त्याच्या विरोधात भरपूर झालंय माझं. मी नगरपालिकेत अर्ज दिले, जाऊन बघा की यांना टँकर माफियांना टँकरचा परत टेंडर देऊ नका. तरी पण त्यांनी टँकरचा टेंडर त्यांनाच दिला. त्यांचे स्थानिक आमदार आहेत, त्यांच्यावरती त्यांचे पण ते पण सत्ताधारी आहेत ना. तर शेवटी मी कुठेतरी काहीतरी तेव्हा त्यासाठी स्टँड त्यासाठी ते नगरसेवक आहेत ना तिथले. ते मुद्दामून लोकांना पहिले पाणी कमी करतात आणि नंतर मग टँकर 100% करोडोंचा बिल लुटतायत. ही गोष्ट आली आहे का? जनतेच्या कधी येणार लक्षात? तुम्ही दाखवलं पाहिजे ना. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय ना, त्यांना जाऊन प्रश्न विचारा. तुम्ही जर टँकर लॉबी चालवताय, मग तुम्ही बोलताय ना, त्यांची पोरं बोलतायत आमचे करोडांच्या साईट चालू आहेत, आम्ही एवढे मोठे बिल्डर, तेवढे मोठे बिल्डर. तुम्ही तर एवढे मोठे व्यवसायी आहेत, मग टँकरचे धंदे का करता? अजून पण टाका ना फुकटमध्ये टँकर लोकांना.